सगळ्यात खतरनाक मूर्ती आपल्याला इथं बघायला भेटते, जी गेल्या वर्षी मूर्ती ऑफ द इयर होती, ज्याचा मूर्तिकार होता श्री अरुण दत्ते दादा आपले। गण धावरे। तर कसं काय मित्रांनो, आय होप तुम्ही सगळे मजेत असाल, मजेत असलंच पाहिजे, कारण की तुम्ही आपला ब्लॉग बघता, त्याचं नाव आहे नित्यरंग। तर मित्रांनो सगळ्यात पहिले तर मी तुमची माफी मागणार, कारण की खूप दिवसानंतर आपला ब्लॉग येत आहे, त्याच्या मागे पण एक वेगळी स्टोरी होती। तर मी तुम्हाला काही दिवसानंतर सांगणार आहे, खूप मोठी आपल्याला एक गोष्ट होणार आहे आपल्यासोबत एक, तर त्याची प्लॅनिंग झालेली आहे। तर आता थोडे दिवस बाकी आहेत तर त्या गोष्टीसाठी, तर मी आता सांगणार नाही ती काय गोष्ट आहे, जर आता सांगितलं तर मजा काय राहणार नाही, तर तो राहिला आपला वेगळा पार्ट। तर मित्रांनो माझ्या मागं तुम्ही बघू शकता एक मोठी आपल्या गणपती बाप्पाची मूर्ती तर बघायला भेटते। तर गणपती बाप्पाची मूर्ती बघून तुम्हाला थोडीशी तरी हिंट झाली असेल की आपण कुठे आलो। जर तुम्ही गेल्या वर्षीचे आपले ब्लॉग बघितले असतील तर तुम्हाला समजलं असेल आपण कुठे आलेलो आहोत। तर मित्रांनो तर मीच तुम्हाला सांगतो चला की आज आपण आलेलो आहोत हमरापूरला, म्हणजे पेन हमरापूरचे गणपती तुम्हाला तर माहिती आहेत खूप फेमस असतात, इकडे तुम्हाला पेंटिंग कला वगैरे सगळं तुम्हाला इथं बघायला भेटत। आणि मित्रांनो मजेची गोष्ट ही आहे की जसं तुम्ही गेल्या वर्षी आपल्याला प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्ही प्रेम दिलता ना, तसं या व्हिडिओला देखील असं खूप प्रेम द्या, जसं गेल्या वर्षी आपण सिरीज कंटिन्यू केलेली, म्हणजे आपण प्रत्येक व्हिडिओचे पार्ट्स बनवलेले म्हणजे वेगवेगळ्या वर्कशॉपचे, तसं यावर्षी देखील आपण सगळ्या वर्कशॉपचे आपण पार्ट्स बनवणार। प्राईज वगैरे ते कुठे भेटतील तुम्हाला, त्यांचं त्या कारखान्याचे फोन नंबर्स वगैरे तुम्हाला सगळं आपल्याला सगळ्या ब्लॉग्समध्ये बघायला भेटणार आहे। तर मित्रांनो ब्लॉगमध्ये नवीन असाल तर आताच लाईक करून ठेवा आणि आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा, तर मस्तपैकी आपला ब्लॉग बनत राहा आणि गणपती बाप्पा मोरया कमेंट करायला अजिबात विसरू नका। तर चला मित्रांनो आता आपण सुरुवात करतो आपल्या ब्लॉगला। तर मित्रांनो आता आपण आलेले आहोत इथं बघा श्री गणेश कला केंद्रामध्ये। तर इथं बघा मित्रांनो सगळ्यात पहिले आपल्याला इथं हा विठोबाचा म्हणजे आपला विठोबाचा अवतरलेला आपल्याला इथं गणपती बाप्पा बघायला भेटते, म्हणजे ही सेम आपल्याला इथं मुंबईची आपल्याला इथं स्टाईल बघायला भेटते, जी आपल्याला जो गोड गणपती होता गेल्या वर्षीचा आपला, तर गेल्या वर्षीचा आपला जो गोड गणपती होता, जो आपल्याला जो फेमस कलाकार आहे आपला सिद्धेश दादा, त्यांनी हा बनवलेला आहे, म्हणजे आपला कलागंध आर्ट्समधनं। तर त्यांची प्रतिमा इथं अशी बनवली गेलेली आहे सेम टू सेम। तर बघा कसली मोठी मित्रांनो मूर्ती इथं, जो खालचा जो गोल आकार आहे ना, तर तुम्हाला माहिती नसेल काय आहे, तर हा आपला पृथ्वी आहे आणि पृथ्वीच्या वरनं असे आपलं विठ्ठल अवतरलेले आहेत आणि त्यांच्या हातामध्ये बघू शकता तुम्ही टाल वगैरे, आणि त्यांचं बघा मित्रांनो बॅलेन्सिंग बघा तुम्ही, एका पायावर असे उभे येते। तर बघा मित्रांनो काय अशी बॅलेन्स केलेली आहे, खूप आपल्याला सुंदर इथं आपल्याला गणपती बाप्पाची मूर्ती इथं बघायला भेटते। ही सगळ्यात खतरनाक मूर्ती आपल्याला इथं बघायला भेटते, जी गेल्या वर्षी मूर्ती ऑफ द इयर होती, ज्याचा मूर्तिकार होता श्री अरुण दत्ते दादा आपले। तर त्यांनी ही मूर्ती साकारलेली। तर बघा मित्रांनो तुम्ही इथं फक्त बघा त्याचं बॅलेन्सिंग कसं केलेलं आहे, आणि एका पायावर अशी उभी राहिलेली मूर्ती आहे मित्रांनो। तर बघा तुम्ही कशी एकदम हवेत उभी आहे, बघा कसली सुंदर आपल्याला इथं मूर्ती बघायला भेटते। आणि त्याच्या खाली सगळे राक्षस गण आहे तिथं, आणि ते म्हणजे हा जो अवतार आहे ना गणपती बाप्पाचा, तो अवतार असा म्हणजे राक्षसांचा युद्ध करताना असा अवतरलेला आहे। तर बघू शकता किती सुंदर मूर्ती आहे मित्रांनो, एकदम अशी हवेत उभी राहणारी मूर्ती आहे। मित्रांनो या मूर्तीची खासियत काय माहिती आहे का तुम्हाला, की या मूर्तीचा जो मूर्तिकार आहे त्या म्हणजे आपला अरुण दत्ते दादा, त्यांनी एवढी सुंदर आहे म्हणजे बॅलेन्सिंग आर्ट ज्याला बोलतात ही मूर्ती हो, बॅलेन्सिंग आर्ट, किंवा म्हणजे अशी 180 डिग्रीमध्ये ते अशी पूर्ण वाकवलेली, 175 डिग्री आठवत नाही आहे, पण एकदम अशी लो लेवलची डिग्रीमध्ये ती मूर्ती साकारली गेलेली आहे। आणि ती मूर्ती होती ऑफिशियल जी मूर्ती होती ना, ती खरं तर 2 टनची होती, आणि ही पण तेवढीच आहे, म्हणजे थोडीशी कमी आपल्याला इथं बघायला भेटते कारण की साईज वगैरे कमी आहे, पण तरी पण एका पायावर बॅलेन्स करणं म्हणजे खूप खाऊन आहे मित्रांनो, खूप आपल्याला इथं मस्त इथं मूर्ती बघायला भेटते। आणि इथं नॉर्मल आपल्याला इथं गणपती बाप्पाची मूर्ती बघायला भेटते, ही पण जेमतेम आपल्याला इथं 6 फुटीची आपल्याला गणपती बाप्पाची बघायला भेटते, 6 ते 7 फुटी असू शकतो। आणि इथं मित्रांनो दुसरी गणपती आपल्याला इथं बघायला भेटते, ती सेम मुंबई पॅटर्न आपल्याला इथं बघायला भेटते, राजा तेजूकायचा। तर ही मूर्ती आपल्याला मुंबईमध्ये बघायला भेटते, तशीच पॅटर्न आपल्याला इथं देखील बघायला भेटते। आणि याची कलरिंग झालेली नाही मित्रांनो, तर याची कलरिंग आणि हातामध्ये जे असं ते शस्त्र वगैरे जेव्हा लागतील ना, तेव्हा खूप आपल्याला सुंदर इथं मूर्ती इथं बघायला भेटणार आहे, तुम्ही बघा इथं। आणि मित्रांनो खरं तर हे बघा, जो तुम्हाला ही मूर्ती दाखवली ना, ही सेम हे बघा, हे बघा
हे एका पायावर उभी राहिलेली ना, तर सेम आपल्याला तुम्हाला इथं मूर्ती तर बघायला भेटते. सेम बघा, हे बघा ही अशी मूर्ती हो, एका पायावर एका पायाच्या टाच्यावर ही अशी मूर्ती साकारली गेलेली आहे. तर बघा मित्रांनो कसं आहे. आणि राही जर तुम्हाला बोललं राक्षसगण हे सगळे. आणि मूर्ती बघा मित्रांनो असे हवेत आहे बघा. मी असं नॉर्मल उभं आहे आणि ही मूर्ती बघा कशी एकदम अशी सरळ उभी अशी बघा तुम्ही एकदा फक्त बघा कसं आहे. तर हीच आपली खासियत आहे. आपले मुंबईचे कलाकाराचे मोठे जे एवढे फेमस कलाकार झाले तेच यांची खासियत आहे. आणि त्याचीच प्रतिमा आपल्याला इथं देखील बघायला भेटते. खूप सुंदर आपल्याला इथं बघायला भेटते. तर हे बघा इथं आपल्याला अजून एक चिंतामणीचा इथं आपल्याला रूप बघायला भेटतं, चिंतामणी देव आपला. तर हे बघा एक आपल्याला मूर्ती इथं बघायला भेटते. आणि ही त्यांची प्रबल आहे, आय गेस यांचीच प्रबल असेल ही. तर हे आपले मस्त लालबागच्या राजा इथं छोटंसं त्यांची मूर्ती आहे. तर चला आतमध्ये जाऊ आता आपण. तर मित्रांनो इथं बघू शकता इथं आपली जी मूर्ती मेकिंगचं इथं काम चाललेलं आहे. तरी मित्रांनो जेमतेमी 10 फुटीची आपल्याला इथं मूर्ती इथं बघायला भेटते. तर मित्रांनो बघा हे आपले जे कारीगर आहेत मस्त आपल्याला इथं सुंदर पद्धतीने इथं काम करताना दिसतात. हे बघा बघा मित्रांनो एकदम आपल्याला इथं एकदम चांगल्या पद्धतीने इथं आपल्याला काम इथं बघायला भेटतंय. तर दादा हे जे तुम्ही कामं करता हे तुम्ही म्हणजे असं रोज कामाला येतो की असं अधूनमधून येत राहता? रोज येता का तुम्ही? अच्छा. आणि तुम्ही म्हणजे काम दिवसभरापासून किती वाजेपर्यंत करता असं? म्हणजे संध्याकाळपर्यंत? अच्छा. आणि 14-15 वर्ष. ओके. तर दादा हे जे तुम्ही मूर्ती बनवता तुम्ही एका दिवसामध्ये तुम्ही किती मूर्ती बनवता तुम्ही असं? 4-5. आणि हे बघा हे सगळं आतमध्ये सगळं हे POP वगैरे लावलं जातं इथं असं. तर एकदम असे बारीकीने काम होतं हे सगळं. आणि हे जो तुम्हाला वाटत असेल ह्यो काय आहे तर ह्यो मेन आपलं ह्यो साचा असतो गणपती बाप्पाचा. याच्यामध्ये सगळं ते आतमध्ये सगळं कोटिंग वगैरे केली जाते. आणि नंतर मग या गोष्टीला सगळं पॅक करून मग पॅक केला जातो. पॅक केल्यानंतर मग ते सुकत ठेवला जातो. ते सुकत आता ते कितीपर्यंत सुकते आपण ते पण यांच्याकडनं जाणून घेऊ. नाही आराम नाही भेटत येतो कुणाला. ते तर आहे. परत एकदा की दिवाळी झाली ना तर हां नवरात्री गणपती झाले का नवरात्री एका नंतर हां नंतर मग ते 2 महिने काहीतरी 1-2 महिने फक्त आराम असतो. नंतर जसं काय दिवाळी झाली ना लगेच इथं श्री गणेश होतो गणपती बाप्पाचा. लगेच इथं सगळं काम चालू होतो आपला. तर बघा मित्रांनो किती सुंदर पद्धतीने आपल्याला इथं काम बनताना इथं बघायला भेटतंय. तर दादा मला एक प्रश्न आहे जो आपल्या सगळ्या लोकांना पडलेला आहे. हे जे तुम्ही करता हो ते नॉर्मली तुम्ही करून ठेवता तर या मूर्तीला जेमतेम सुकायला किती वेळ लागतो? 15-10 मिनिटात. 10-15 मिनिटात मूर्ती लगेच सुकून होते बिना फॅनचं की असं ते भट्टी लावावं लागते? अच्छा. म्हणजे तुम्ही ते भट्टी वगैरे लावता त्याचा काय विषय असतो? ते नंतर ते पेंटिंगसाठी. अच्छा पेंटिंगसाठी काय? ओके. तर मित्रांनो इथं बघा हे अशी चांगली पद्धतीने झालेली इथं गोष्ट. आता इथं हात मी लावला ना तर हे बघा सगळं माझ्या हाताला लागलं इथं. तर चला आता आपण पुढं जाऊ. हां अच्छा हीटिंग का फुल आतमध्ये? ओके. तर मित्रांनो जसं दादाने सांगितलं आता की सुकल्यानंतर फुल आतमध्ये हीट जनरेट होते आपोआप. तर सगळं चांगल्या गोष्ट होते. तर मित्रांनो बघा इथं गणपती हे गणपती सगळीकडे तुम्हाला इथं गणपती तर बघायला भेटतील. तर हे सगळे बाप्पाचे सगळे तर छोटे पार्ट्स इथं बघायला भेटतात. नंतर मग याच पार्ट्सला असे ते जॉईन करतात. नंतर मग ते मोठा बाप्पा आपला रेडी होतो. तर आपल्यासोबत निशांत पाटील एडिट्स आहेत जे मोठे आपले इथे यूट्यूबर आहेत. तर बघा त्यांनी आता मध्ये तर त्यांनी एक सरप्राईज घेतलेली मोठी गोष्ट जी तुम्हाला दिसेल चष्म्यावरनं मेटा ग्लास. त्यांचा ते मेटा ग्लास त्यांचा खूप फायदा चालला आहे. कुठं चांगली व्हिडिओ दिसली लगेच एक बटन दाबलं लगेच व्हिडिओ चालू. तर तुमचं हे पहिलं असं काय त्याला अनुभव तर तुम्हाला कसा वाटतंय? मला गेल्या वर्षी पण मी ठरवलं होतं पण काय आपले ऑफिस काय ना काय कामं म्हणजे काय ना काय रिझन मुलं आपल्याला यायला नाही भेटलं. पण यावर्षी नित्याने खास मला म्हणजे बोलवलंच की भाई तू चल तो अनुभव घे. आणि आता पहिलाच दिवस आता येऊन अर्धा एक तासच झालेला आहे. पण मूर्तीची बघून असं मनाला शांती वाटतं ना. का तुम्हाला काय बोलते तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला भेटते तुमचं भाग्यच आहे. कारण तुम्ही तेवढ्या मुंबईवरनं तिकडून जगभरातून याल आणि बघाल त्यापेक्षा
व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच व्हिडिओ पूर्ण सिरीज येणार आहे ना, पूर्ण series सिरीज येणार आहे. कमीत तर कमी नक्की 10 ते 12 पार्ट आरामात होणार, आरामात. 100%. मग पहिला तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण असेच भरभराट भारी आणि युनिक कंटेंट नित्याच्या ब्लॉगवरती म्हणजेच नाही, दोघांच्या दोघांच्या चॅनलवरती बघायला भेटेल. दोघांना पण सबस्क्राईब करून ठेवा. आपल्या पोरांना सपोर्ट करा. चला आता कुठे जायचं आपण? दुसऱ्या वर्कशॉपमध्ये जाऊ. दुसऱ्या वर्कशॉपमध्ये जायचा. तर त्या मित्रांनो, त्या वर्कशॉपमध्ये आपल्याला असे ते आपलं म्हणजे ते चांगलं काम करताना, पेंटिंग वगैरे करताना आता घेऊ. आता आपण वर्किंग घेतले, तर आता काय काय गणपती आपल्याला रेडी भेटतील ते देखील आपण कव्हर करू. आणि by step. हां, आणि काय काय मूर्तीची पेंटिंग चालू असतात, लाईव्ह पेंटिंग, तर आपण ते देखील कव्हर करू. तर लाईक नसेल केलं तर लाईक करून ठेवा आणि सबस्क्राईब देखील करून ठेवा. तर चला पुढं बोलूया. तर मित्रांनो, आता आपण आलेलो अथर्व आर्ट्समध्ये. तुम्ही बघू शकता इथं त्याचा फोन नंबर देखील इथं लिहिलेला आहे. तर बघा, मोठ्या बॅनरवर पण दिलेलं आहे. तर इथं बघा मित्रांनो, आपल्याला इथं सुंदर सुंदर इथं मूर्ती देखील बघायला भेटतात. तर पहिले आपल्याला टिटवालाच गणपती आपल्याला बाप्पा इथं बघायला भेटतं. अख्खाच्या अख्खा रेडी गणपती बाप्पा हा. तर याची आपण इन्फॉर्मेशन शेवटला करू. याची प्राईज वगैरे कशी काय आपण ते काढू. तर हे सगळं बघू आपण. इथं बघा, आपल्याला आहे गणपती बाप्पा इथं रेडी झालेलं आहे. तर हे बघा, इथं सगळे पेंटिंगचं वर्क चाललेलं इथं. हे सगळे आपल्याला गणपती बाप्पा इथं रेडी होताना इथं बघायला भेटत आहे. हे आपल्याला खंडोबा देवाचे इथं अवतार आहेत आणि तिथं मागं पेंटिंग चाललेले आहेत. तर मित्रांनो, ते सगळं आता कवर करू आपण. तर आता आपण जाऊ आतमध्ये. आतमध्ये आपण थोडंसं डिटेलिंगचं काम बघू आणि थोडंसं इन्फॉर्मेशन बघू. काम कुठपर्यंत आलं आहे, काय कसं काय. चला. तर मित्रांनो, इथं बघा, हे तुम्हाला इथं सगळीकडे आपल्याला इथं गणपती बाप्पा इथं बघायला भेटतात. काय काय मूर्त्या आपल्या रेडी झाल्या आहेत आणि काय काय मूर्ती रेडी नाही झालेल्या. आता जसं की हे बघा, दादाने एक असं नवीनच्या नवीन तर मूर्ती ठेवलेली अशी पेंटिंग करून. फक्त ही जी तुम्हाला पेंटिंग आपण अधुरी पेंटिंग बोलू शकतो, कारण की याच्या ज्वेलरी वगैरे नाही लावली, मेन म्हणजे आखणी झालेली नाही आहे आणि नाम वगैरे झालेलं नाही आहे. तर ही जेव्हा मूर्ती रेडी होईल पूर्ण, खूप सुंदर दिसणार आहे. जशी तुम्ही मित्रांनो मागं मूर्ती तुम्ही बघता बघा. या सॉरी. आणि या ज्या तुम्हाला बोललेलो आहे सगळ्या गणपती बाप्पा आहे सगळे इथं तुम्हाला मोठ्या मोठ्या मूर्ती इथं बघायला भेटतात. आणि इथं हालीच एक गणपती बाप्पाची सगळी इथं तयारी चाललेली आहे. सगळे नट वगैरे लावले जातात. हे बघा कसे त्याच्यातून तुम्हाला बोललं ना साचा असतो, हे सगळं साचा वगैरे लावलं गेलेलं आहे इथं. आणि इथं अशी बघा, हे जे पार्ट जे तुम्ही इथं बघता, तर आता याच्यामध्ये अशी एक मोठी मूर्ती आपल्याला इथं बघायला भेटणार आहे. तर असं दादाने सांगितलेलं आपल्याला की ही जेमतेम 12 फुटीची मूर्ती आहे. तर इथं काम चाललेलं आहे इथं बघा. तर आता ही मूर्ती थोड्या वेळा अशी उभारली जाणार आहे इथं. तर बघा इथं असा. आणि मित्रांनो, असं की तुम्हाला बोललेलो आहे बघा, खूप आपल्याला सुंदर इथं मूर्ती इथं बघायला भेटतात.